Hello student, I am Miss S.M. Pawar. Today's lecture, the career oriented course, certificate course in human resource management. Paper number 2, recent trends in human resource management. तर तुम्हाला जो करिअर ओरिएंटेड कोर्स आहे ओके तो आहे सर्टिफिकेट कोर्स इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. त्यामधील आपण पेपर नंबर 2चं स्टडी करतोय. पेपर नंबर 2चे टायटल आहे रिसेंट ट्रेंड्स इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. तर आज आपण या लेक्चर्समध्ये या पेपर नंबर 2मधील जो टॉपिक नंबर 3 आहे ओके युनिट नंबर 3 आहे त्याचा स्टडी या ठिकाणी करणार आहोत. तर युनिट नंबर 3चे टायटल आहे रिफॉर्म्स इन HRM. ओके युनिट नंबर 3 इज इंटायटल्ड ॲज रिफॉर्म्स इन HRM. तर या युनिट नंबर 3मध्ये कोणकोणत्या कंटेंटचं स्टडी करायचं आहे. तर यामध्ये 3 कंटेंट्स तुम्हाला दिलेले आहेत. तर फर्स्ट कंटेंट आहे क्वालिटी ऑफ वर्क लाईफ. ओके क्वालिटी ऑफ वर्क लाईफ म्हणजे QWL हा कंटेंट काय आहे, त्याची कन्सेप्ट काय आहे ते तुम्हाला त्याचा स्टडी करायचं आहे. त्याचबरोबर या क्वालिटी ऑफ वर्क लाईफमध्ये काही स्पेसिफिक इश्यूज आहेत. ओके ते काय स्पेसिफिक इश्यूज कोणकोणते आहेत त्याचा स्टडी तुम्हाला करावे लागेल. त्यानंतर क्वालिटी ऑफ वर्क लाईफ अँड फ्रिंज बेनिफिट्स, कॉजेस ऑफ वर्क प्लेस व्हायोलन्सी, क्वालिटी ऑफ वर्क लाईफ अँड प्रोडक्टिव्हिटी, क्वालिटी ऑफ वर्क लाईफ अँड ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट, असे अनेक कंटेंट्स आहेत ज्याचा आपण स्टडी या कंटेंट नंबर 1 क्वालिटी ऑफ वर्क लाईफ याच्यामध्ये करणार आहोत. त्यानंतर यामधील सेकंड कंटेंट आहे मून लाईटनिंग. ओके ही मून लाईटनिंग ही कन्सेप्ट काय आहे, तिचा ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटशी काय संबंध आहे, त्याची स्ट्रॅटर्जी काय आहे, त्याच्यामध्ये कोणकोणत्या स्टेजेस आहेत याचा स्टडी देखील आपण या ठिकाणी करणार आहोत. त्यानंतर या युनिट नंबर 3मधील आणखीन एक महत्त्वाचा कंटेंट आहे तो म्हणजे टॅलेंट मॅनेजमेंट. तर हा टॅलेंट मॅनेजमेंट म्हणजे काय, ती कन्सेप्ट काय आहे, त्याची प्रोसेस कशी आहे, त्याच्या स्ट्रॅटर्जीज कशी आहेत याचा देखील स्टडी आपण या ठिकाणी या युनिट नंबर 3च्या माध्यमातून करणार आहोत. तर लक्षात घ्या युनिट नंबर 3चे टायटल आहे रिफॉर्म्स इन HRM. त्याच्यामध्ये तुम्हाला 3 कंटेंटचा स्टडी करायचा आहे. तर ते 3 कंटेंट्स कोणते आहेत. तर फर्स्ट कंटेंट आहे क्वालिटी ऑफ वर्क लाईफ, सेकंड कंटेंट्स आर मून लाईटनिंग अँड थर्ड कंटेंट आहे टॅलेंट मॅनेजमेंट. तर या 3 कंटेंट्सचा आपण ओके या लेक्चर्समध्ये 1 बाय 1 स्टडी करणार आहोत. नाव लेट्स सी क्वालिटी ऑफ वर्क लाईफ. तर आजच्या लेक्चर्समध्ये आपण हे क्वालिटी ऑफ वर्क लाईफ ही कन्सेप्ट काय आहे त्याचा प्रॉपर स्टडी करणार आहोत. इंट्रोडक्शन ऑफ क्वालिटी ऑफ वर्क लाईफ. तर आपण क्वालिटी ऑफ वर्क लाईफ आणि त्याच्या रिलेटेड काही इश्यूज आहेत त्याचा स्टडी या ठिकाणी करणार आहोत. तर ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट टेक्निक्स include performance analysis and development, training, development, career planning and development, organization change and development, and quality circles. Okay, human resource development techniques include. तर ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट टेक्निक्समध्ये अनेक गोष्टी या समाविष्ट आहेत. ओके आपण जेव्हा ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटचे जे काही टेक्निक्स आहेत त्यांचा स्टडी करताना आपण याचा स्टडी ऑलरेडी केला आहे. तर ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटमध्ये अनेक टेक्निक्स इन्क्लूड आहेत, समाविष्ट आहेत. तर ते कोणकोणते टेक्निक्स आहेत. तर परफॉर्मन्स ॲनालिसिस अँड डेव्हलपमेंट, ट्रेनिंग डेव्हलपमेंट, करिअर प्लॅनिंग अँड डेव्हलपमेंट, ऑर्गनायझेशन चेंज अँड डेव्हलपमेंट अँड क्वालिटी सर्कल्स या सर्वांचा समावेश या डेव्हलपमेंट टेक्निक्स ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट टेक्निक्स यामध्ये होतो. क्वालिटी ऑफ वर्क लाईफ डील्स
with various aspects of work environment. Okay, quality of work life. क्वालिटी ऑफ वर्क लाईफ म्हणजे नक्की काय, तर जे काय बिझनेस ऑर्गनायझेशन आहे, ज्या ठिकाणी एम्प्लॉईज काम करतात, मग त्या कोणत्या ठिकाणी ते काम करतात, ती वर्क लाईफ कशी आहे, त्याची क्वालिटी कशी आहे, याचा स्टडी आपण या ठिकाणी करीत आहोत. तर क्वालिटी ऑफ वर्क लाईफ डील्स विथ व्हेरियस ॲस्पेक्ट्स. ओके, ही क्वालिटी ऑफ वर्क लाईफ आहे ते अनेक ॲस्पेक्ट्स बरोबर, ओके, व्हेरियस ॲस्पेक्ट्स बरोबर, जे काही वेगवेगळे पैलू आहेत त्यांच्याबरोबर याची डील होत असते. मग यामध्ये कोणकोणते ॲस्पेक्ट्स आहेत, तर ॲस्पेक्ट्स ऑफ वर्क इन्व्हायरमेंट, ज्या ठिकाणी ते काम करतात त्या ठिकाणचे इन्व्हायरमेंट, त्या ठिकाणचे पर्यावरण, विच फॅसिलिटेट्स द ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट इफिशियंटली. आणि याच्यामुळे काय होते, जे काही ह्युमन रिसोर्स आहे त्याचा डेव्हलपमेंट, त्याचा विकास हे इफिशियन्सीने करू शकतो. दस क्वालिटी ऑफ वर्क लाईफ हेल्प्स फॉर डेव्हलपमेंट ऑफ ह्युमन रिसोर्सेस. या क्वालिटी ऑफ वर्क लाईफची हेल्प, त्याची मदत कशासाठी होते, तर जो काही ह्युमन रिसोर्स आहे त्याची डेव्हलपमेंट करायची असेल, मानवी संसाधनाचा विकास करायचा असेल, तर त्याच्यासाठी या क्वालिटी ऑफ वर्क लाईफची हेल्प, त्याची मदत त्या ठिकाणी होत असते. इन फॅक्ट क्वालिटी ऑफ वर्क लाईफ इन्क्लूड्स and motivates the employees to learn further for present and future roles. ओके, जी काही क्वालिटी ऑफ वर्क लाईफ आहे त्याच्यामध्ये अनेक गोष्टी ह्या इन्क्लूड्स आहेत. त्याच्यामध्ये मोटिवेट्स द एम्प्लॉईज, जे ऑर्गनायझेशनमध्ये जे एम्प्लॉईज आहेत, जे वर्कर्स आहेत, त्यांना मोटिवेट करणे, अँड टू लर्न फर्दर फॉर प्रेझेंट अँड फ्युचर रोल्स. आणि त्याच्यामधून ओके काय तुम्हाला शिकायचं आहे, तर फ्युचरमधील आणि प्रेझेंटमधील जो काही तुमची रोल आहे ते याच्यामधून शिकणे, हे यालाच क्वालिटी ऑफ वर्क लाईफ असे म्हणतात. आणि त्याच्यामध्ये या अनेक गोष्टी याच्यामध्ये समाविष्ट असतात. एम्प्लॉईज ॲट द ग्रास रूट लेवल एक्सपिरियन्स अ सेन्स ऑफ फ्रस्ट्रेशन बिकॉज ऑफ लो लेवल ऑफ वेजेस, पुअर वर्किंग कंडिशन्स, unfavorable terms of employment, inhuman treatment by their superiors, and the like, whereas managerial personnel feel frustrated because of alienation over their conditions of employment, interpersonal conflict, role conflict, job pressures, lack of freedom in work, and absence of challenging work, etc. The employee at the grassroots level experience a sense of frustration because of low level of wages, poor working conditions, unfavorable term of employment. तर जो काही एम्प्लॉईज आहे तो फ्रस्ट्रेशनमध्ये का जातो, तर त्याचे जे काही वेजेस दिले जातात त्याची लेव्हल लो असते. त्याचबरोबर तो ज्या ठिकाणी काम करतो त्या ठिकाणची कंडिशन्स पुअर असेल तर, आणि अनफेवरेबल टर्म्स ऑफ एम्प्लॉयमेंटबद्दलची असेल, इनह्युमन ट्रीटमेंट, त्या ठिकाणी त्यांना चांगल्या प्रकारे ट्रीटमेंट दिले जात नसेल, बाय दिअर सुपेरियर्सकडून जर ट्रीटमेंट त्या व्यक्तींसाठी योग्य प्रकारची नसेल, like whereas managerial personnel feel frustrated because of alienation over their condition of employment. इंटरपर्सनल कॉन्फ्लिक्ट, आपापसातील त्यांची वाद, रोल कॉन्फ्लिक्ट, त्यांची जी काही भूमिका आहे त्याच्यामधील वाद, जॉब प्रेशर, त्यांना कामाचे प्रेशर असेल, दबाव असेल, लॅक ऑफ फ्रीडम इन वर्क, ते जे काही काम करतात त्यामधून त्यांना स्वातंत्र्य नसेल, त्यांना फ्रीडम नसेल, अँड अब्सेन्सी ऑफ चॅलेंजिंग वर्क, आणि त्यांना जर त्यांचे चॅलेंजिंग वर्क दिले असेल तर त्या ठिकाणी एम्प्लॉईज काय करतात, ते काम करण्याचे टाळतात. अशामुळे काय होते, जे काय एम्प्लॉईज आहेत ते फ्रस्ट्रेशनमध्ये जातात आणि त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे काम करू शकत नाहीत. सर्टेन व्हॅल्यूज वेअर ॲट्रिब्युटेड, ओके, सर्टेन व्हॅल्यूज वेअर attributed to work in the past.
Work was worship and people had sincerity and commitment to work. But today's employees would not believe in such values of work. पूर्वी काय केले जायचे, ज्या ठिकाणी हे वर्कर्स काम करतात त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे काम करायचे. वर्शिप अँड पीपल हॅड सिन्सिअरिटी अँड कमिटमेंट टू वर्क. त्यावेळेस काय होते, जे काही ते काम करतात तर ते वचनबद्धता, कमिटमेंट करायचे. आणि त्याबरोबर ते सिन्सिअरिटी देखील अत्यंत प्रामाणिकपणे त्या ठिकाणी काम करत होते. बट टुडेज एम्प्लॉईज, पण आत्ताचे जे काही एम्प्लॉईज आहेत ते कसे आहेत, तर वुड नॉट बिलीव इन सच व्हॅल्यूज ऑफ वर्क. जे काही ते काम करतात तर त्या कामाला ते काय करतात, कोणत्याही प्रकारचे व्हॅल्यू देत नाही, त्याच्यावरती विश्वास ठेवत नाही. ही वर्क्स फॉर हिज सॅलरी. मग असे वर्कर्स कशासाठी काम करतात, तर ही वर्क्स फॉर हिज सॅलरी. त्यांना जी काय सॅलरी मिळणार आहे त्या सॅलरीसाठी हे वर्कर्स या ठिकाणी काम करीत असतात. ही वर्क्स हार्ड इफ द कंडिशन्स ऑफ वर्क आर कंडक्टिव्ह अँड कॉन्जेनियल अँड टर्म्स ऑफ एम्प्लॉयमेंट आर फेवरेबल टू हिम और हर. ही वर्क्स हार्ड. ते केव्हा काम कठीण करतात, म्हणजे जास्त काम करतात, तर जे वेळेस इफ द कंडिशन्स ऑफ वर्क आर कंडुसिव्ह. जर ते ज्या ठिकाणी काम करतात त्या ठिकाणची कंडिशन्स ही कंड्युसिव्ह असेल अँड कॉन्जेनियल असेल, तर त्या ठिकाणी हे वर्कर्स काय करतात, हार्डली काम करतात अँड एम्प्लॉयमेंट आर फेवरेबल टू हर. ॲज सच the work norms have been changing from time to time. अँड जे काही त्या ठिकाणचे वर्क्स नॉर्म्स आहेत, जे काही नॉर्म्स आहेत, जे काही रूल्स आहेत, ते टाईम टू टाईम त्या ठिकाणी काय होत असतात, चेंज होत असतात. वर्क नॉर्म्स इन मॉडर्न इंडस्ट्रियल सोसायटी इंडिकेट्स. या मॉडर्न सोसायटीमधील जे काही मॉडर्न इंडस्ट्रियलमधील सोसायटीमध्ये जे काही नॉर्म्स आहेत ते कोणत्या गोष्टी इंडिकेट करतात, तर यामध्ये फर्स्ट इंडिकेट आहे ते म्हणजे एम्प्लॉईज रोल इन द इंडस्ट्री इज डिफरंट फ्रॉम हिज रोल इन दी फॅमिली. आपण मॉडर्न इंडस्ट्रियल सोसायटीमधील जे काही वर्क नॉर्म्स आहेत ते कोणत्या गोष्टी इंडिकेट करतात त्याचा स्टडी करतोय. त्याच्यामध्ये एम्प्लॉईचा रोल हा कसा आहे त्या इंडस्ट्रीमधील, तर एम्प्लॉईज रोल इन द इंडस्ट्री इज डिफरंट फ्रॉम हिज रोल इन द फॅमिली. जो काही वर्कर आहे त्याच्या फॅमिलीमध्ये देखील त्याचा एक रोल ठरलेला असतो, तर त्या रोलपेक्षा त्याच्या फॅमिलीमधील जो त्याचा रोल आहे त्याच्यापेक्षा या इंडस्ट्रीमधील त्या एम्प्लॉयचा रोल कसा असतो, हा डिफरंट असतो, वेगळा असतो. Superior knows the best and he has the right to impose on the subordinate. Rules are for employees and they have to follow them. Employer has the right to lay off the workers due to marketing and technological फॅक्टर्स. तर अशा अनेक गोष्टी आहेत जी मॉडर्न इंडस्ट्रियल सोसायटी आहे ती वर्क नॉर्म्स काय करते, इंडिकेट करते. तर अशा प्रकारे आपण या क्वालिटी ऑफ वर्क लाईफ त्याचे जे काही इंट्रोडक्शन आहे त्याचा स्टडी आपण या ठिकाणी करत आहोत. तर क्वालिटी ऑफ वर्क लाईफ ही कन्सेप्ट नक्की काय आहे, त्याचे प्रॉपर मिनिंग काय आहे, त्याचा स्टडी आपण आता या ठिकाणी करणार आहोत. तर क्वालिटी ऑफ वर्क लाईफ. नाव लेट्स सी meaning of quality of work life. There has been much concern today about decent wages. There has been much concern today about decent wages, convenient working hours, conducive working conditions, etc. Their term quality of work life has appeared in research journals and the press in USA only in 1970s. Listen again. Their term quality of work life has appeared in research journals and the press in USA only in 1970s. There is no generally acceptable definition about this term. There is no generally acceptable definition about the term.
Some attempts were made to describe the term quality of work life. It refers to the favorableness or unfavorableness of a job environment for people. Quality of work life means different things to different people. ओके, इन सिम्पल लँग्वेजमध्ये क्वालिटी ऑफ वर्क लाईफ हे सांगायचे असेल तर डिफरंट थिंग, ओके, वेगवेगळे गोष्टी ह्या वेगवेगळ्या लोकांसाठी कशा असतात या ठिकाणी डिफरंट असतात. तर देअर हॅज बीन मच, ओके, there has been much concern today about decent wages, convenient working hours, conducive working conditions. Okay, quality of work life has appeared in ओके, जी काही क्वालिटी ऑफ वर्क लाईफ आहे ती US मध्ये, ओके, 1970मधील जो काही एक रिसर्च जर्नल्स होता त्याच्यामध्ये काय करण्यात आले, ही क्वालिटी ऑफ वर्क लाईफ ॲपियर त्या ठिकाणी करण्यात आली. देअर इज नो जनरली ॲक्सेप्टेबल डेफिनेशन अबाउट दिस टर्म. ओके, ही जी काही क्वालिटी ऑफ वर्क लाईफ जी काही टर्म आहे त्याची कोणत्याही प्रकारची डेफिनेशन, ओके, ॲक्सेप्टेबल त्या ठिकाणी ॲक्सेप्ट करण्यात आली नाही. सम अटेम्प्ट्स वेअर मेड टू डिस्क्राईब द टर्म क्वालिटी ऑफ वर्क लाईफ. इट रेफर्स टू द फेवरेबलनेस और अनफेवरेबलनेस ऑफ अ जॉब इन्व्हायरमेंट फॉर पीपल. जे काही पीपल आहे जे त्या जॉब इन्व्हायरमेंट म्हणजे ज्या ठिकाणी ते काम करतात त्या ठिकाणचे पर्यावरण, ओके, त्या ठिकाणचे इन्व्हायरमेंट हे फेवरेबलनेस किंवा अनफेवरेबलनेस हे त्या ठिकाणी ते रेफर करतात. आणि क्वालिटी ऑफ वर्क लाईफ म्हणजे काय, डिफरंट थिंग्स टू डिफरंट पीपल, वेगवेगळ्या लोकांसाठी वेगवेगळ्या गोष्टी करणे म्हणजेच क्वालिटी ऑफ वर्क लाईफ. जे रिचार्ड अँड जे लॉय डिफाईन क्वालिटी ऑफ वर्क लाईफ ॲज द degree to which members of a work organization are able to satisfy important personal needs through their experience in the organization. तर जे रिचार्ड अँड जे लॉय यांनी हे क्वालिटी ऑफ वर्क लाईफ डिफाईन करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी याच्यामध्ये क्वालिटी ऑफ वर्क लाईफ ही कन्सेप्ट काय आहे ते त्यांनी शोधून काढले. त्यांनी त्यांची एक डेफिनेशन या ठिकाणी दिली आहे. तर त्यांनी डेफिनेशनमध्ये काय सांगितले आहे तर द डिग्री ऑफ विच मेंबर्स ऑफ वर्क ऑर्गनायझेशन आर अबेल टू सॅटिस्फाय इम्पॉर्टंट पर्सनल नीड्स थ्रू देअर एक्सपिरियन्स इन दी ऑर्गनायझेशन. जी काही ऑर्गनायझेशन आहे त्या ऑर्गनायझेशन जे काही वर्क आहे ज्या ठिकाणी काम केले जाते मग असे काम हे त्या ठिकाणचे मेंबर्स करीत असतात, जे एम्प्लॉईज करीत असतात. मग जी काही ऑर्गनायझेशन आहे त्याच्यामध्ये, ओके, ऑर्गनायझेशन आर अबेल टू सॅटिस्फाय इम्पॉर्टंट पर्सनल नीड्स, ओके, अँड जे काही पर्सनल नीड्स आहेत, इम्पॉर्टंट जे काही पर्सनल नीड्स आहेत त्याच्यापासून सॅटिस्फाय कधी होऊ शकतात तर थ्रू देअर एक्सपिरियन्स इन दी ऑर्गनायझेशन. जर त्यांना त्या ऑर्गनायझेशनचा एक्सपिरियन्स असेल, अनुभव असेल तर ते काय होणार आहेत, सॅटिस्फाय त्या ठिकाणी होणार आहेत. म्हणून क्वालिटी ऑफ वर्क लाईफ म्हणजे काय तर ज्या ठिकाणी ते लोक काम करतात त्या ठिकाणचे कंडिशन कसे आहेत, ते किती तास काम करतात, त्या ठिकाणचं एन्व्हायरमेंट कसे आहे, या सर्वांचा समावेश या क्वालिटी ऑफ वर्क लाईफमध्ये होत असतो. क्वालिटी ऑफ वर्क लाईफ इम्प्रूव्हमेंट्स आर डिफाईन्ड ॲज एनी ॲक्टिव्हिटी विच टेक्स प्लेस ॲट एव्हरी लेवल ऑफ ॲन ऑर्गनायझेशन. जी काय ऑर्गनायझेशन आहे त्या ऑर्गनायझेशनमधील जर ती ज्या ठिकाणी काम केले जाते जी काही वर्क लाईफ आहे, ओके, ती इम्प्रूव्ह करायची असेल तर त्यासाठी वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी त्या ठिकाणी केल्या पाहिजे. ओके, एव्हरी लेवलवरती, प्रत्येक लेवलवरती त्या ठिकाणी काय केल्या पाहिजे, ती ऑर्गनायझेशनमधील क्वालिटी ऑफ वर्क लाईफ इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी त्या ठिकाणी ॲक्टिव्हिटीज केल्या पाहिजेत. आणि त्याच्यामधून त्या ऑर्गनायझेशनची जी काही क्वालिटी ऑफ वर्क लाईफ आहे ती इम्प्रूव्ह करण्याचा, ते सुधारणा करायचं त्या म्हणजे त्यांनी प्रयत्न या ठिकाणी केला पाहिजे. विच सिक्स ग्रेटर ऑर्गनायझेशनल इफेक्टिवनेस थ्रू द इन्हान्समेंट ऑफ ह्युमन डिग्निटी अँड ग्रोथ.
a process through which the stockholders in the organization, management, unions, and employees learn how to work together better to determine for themselves what actions, changes, and improvements are desirable and workable in order to achieve the twin and simultaneous goals of an improved quality of work life at work for all members of the organization and greater effectiveness for both the company and the unions. Richard E. Walton explains quality of work life in terms of 8 broad conditions of employment that constitute desirable quality of work life. तर जे रिचार्ड ई वॉल्टन आहे त्यांनी ही जी काही क्वालिटी ऑफ वर्क लाईफ आहे, जी टर्म आहे, ते त्यांनी काय केलं आहे, डिफाईन करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला आहे. मग त्यांनी असे डिफाईन करताना 8 ब्रॉड कंडिशन्समध्ये त्यांनी हे क्वालिटी ऑफ वर्क लाईफ डिझायरेबल क्वालिटी ऑफ वर्क लाईफ डिफाईन करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला आहे, एक्सप्लेन या ठिकाणी त्यांनी केला आहे. नाव लेट्स सी. आणि ही प्रोपोज द सेम क्रायटेरिया फॉर मेजरिंग QW. आणि त्यांनी काय केले, जी काही क्वालिटी ऑफ वर्क लाईफ आहे त्याचे मेजरिंग करण्यासाठी सेम क्रायटेरिया काय केले या ठिकाणी प्रोपोज केला. दोज क्रायटेरिया इन्क्लूड, मग जो काही क्रायटेरिया आहे त्याच्यामध्ये अनेक गोष्टींचा समावेश होतो. मग त्या कोणत्या गोष्टी आहेत त्यांचा स्टडी आपण या ठिकाणी आता करणार आहोत. तर फर्स्ट आर ॲडिक्वेट अँड फेअर कम्पेन्सेशन. रिचार्ड ई वॉल्टन यांनी जेव्हा क्वालिटी ऑफ वर्क लाईफ हे एक्सप्लेन करताना ज्या काय 8 ब्रॉड कंडिशन्स आहेत त्यांच्या आधारे त्या क्वालिटी ऑफ वर्क लाईफ त्यांनी एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यासाठी क्वालिटी ऑफ वर्क लाईफ मेजर करण्यासाठी, त्याचे मोजमाप करण्यासाठी त्यांनी सेम क्रायटेरिया या ठिकाणी यूज केला. मग या क्रायटेरियामध्ये अनेक गोष्टी समाविष्ट आहे. तर फर्स्ट आहे ॲडिक्वेट अँड फेअर कम्पेन्सेशन. नाव लेट्स सी what is mean by adequate and fair compensation. There are different opinions adequate compensation. compensation म्हणजे काय, तर जे काही वर्कर्स काम करतात त्यांना त्यांचा कंपेन्सेशन म्हणजे काय जो मोबदला दिला जातो तर तो फेअरली कंपेन्सेशन या ठिकाणी त्यांना दिले जावे. दी कमिटी ऑन फेअर वेजेस डिफाईन्ड फेअर वेज ॲज दी वेज विच इज अबव द मिनिमम वेज बट बिलो द लिव्हिंग वेज. जेव्हा त्यांना असे वेज दिले जाते, त्यांनी त्यांची मजुरी दिली जाते, तर ती कशी दिली पाहिजे, तर मिनिमम वेज त्यांना दिले पाहिजे. त्यांनी जे काही काम केलं आहे त्याचे त्यांना कमीत कमी मिनिमम वेज त्या ठिकाणी दिले पाहिजे, बट बिलो दी लिव्हिंग वेज. पण असे जेव्हा ते वेज देतात, जेव्हा ते त्यांची मजुरी देतात तेव्हा ती लिव्हिंग वेजच्या बिलो असणे आवश्यक आहे. त्यानंतर या क्रायटेरियामधील सेकंड कंटेंट आहे तो आहे सेफ अँड हेल्थी वर्किंग कंडिशन्स. सेल्फ अँड हेल्थी वर्किंग कंडिशन्स म्हणजे काय, जो काय वर्कर आहे तो ज्या ठिकाणी काम करतो त्या ठिकाणची जी काही कंडिशन्स आहे ते कशी असायला पाहिजे, तो सुरक्षित असावी पाहिजे, हेल्थी असणे आवश्यक आहे. हे देखील त्यांनी याच्यामध्ये एक्सप्लेन करताना त्या क्रायटेरियामध्ये त्यांनी सांगितले आहे. तर मोस्ट ऑफ दी ऑर्गनायझेशन प्रोव्हाइड सेफ अँड हेल्थी वर्किंग कंडिशन्स. अनेक ऑर्गनायझेशन या सेफ आणि सुरक्षित आणि आरोग्यदायी अशी वर्किंग कंडिशन्स काय करीत आहेत, प्रोव्हाइड करीत आहेत. ड्यू टू ह्युमॅनिटेरियन रिक्वायरमेंट्स और लीगल रिक्वायरमेंट्स. आणि जे काही वर्कर्स आहेत त्यांनी रिक्वायर केली असेल, त्यांची रिक्वायरमेंट असेल आणि लिगली रिक्वायरमेंटनुसार हे ऑर्गनायझेशन जे काही वर्कर्स ज्या ठिकाणी काम करतात त्या ठिकाणची
ओके, कंडिशन्स हे सेफ आणि हेल्थी प्रोव्हाइड करण्याचे काम हे ऑर्गनायझेशन या ठिकाणी करीत आहेत. In fact, these conditions are a matter of enlightened self-interest. ओके, ही जी काही कंडिशन आहे त्या कंडिशन्समुळे काय होते, जे काही वर्कर्स आहेत ते त्या ठिकाणी काम करतात, जर त्या ठिकाणची कंडिशन योग्य असेल, हेल्थी असेल, सेफ असेल तर ते चांगल्या इंटरेस्टने ते त्या ठिकाणी काम करू शकतात. म्हणून क्वालिटी ऑफ वर्क लाईफ इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट इन दिस बिझनेस ऑर्गनायझेशन. त्या ठिकाणचे कंडिशन, त्या ठिकाणचं इन्व्हायरमेंट हे जे काय एम्प्लॉय ज्या ठिकाणी काम करतात त्याच्यावरती त्याचा परिणाम होत असतो. म्हणून जर तिकडची कंडिशन योग्य असेल तर वर्कर चांगल्या एफिशियन्सीने काम करू शकतात. त्यानंतरचं थर्ड कंटेंट आहे या क्वालिटी ऑफ वर्क लाईफमधील, तो आहे ऑपॉर्च्युनिटी टू यूज अँड डेव्हलप ह्युमन कॅपॅसिटीज. ओके, ऑपॉर्च्युनिटी टू यूज अँड डेव्हलप ह्युमन कॅपॅसिटीज, जे काय ह्युमनची कॅपॅसिटी आहे तिचा विकास करण्यासाठी, त्याचा योग्य त्या प्रकारे वापर करण्यासाठी वेगवेगळ्या ऑपॉर्च्युनिटीज, संधी निर्माण करणे हे देखील या क्वालिटी ऑफ वर्क लाईफमधील अत्यंत महत्त्वाचा असा क्रायटेरिया मेजर करताना, तो मोजमाप करताना त्यांनी काय केले आहे, हे यूज केले आहे. तर कॉन्ट्ररी टू द ट्रॅडिशनल अझम्पशन्स, ओके, quality of work life is improved to the extent that the worker can exercise more control over his or her work and the degree to which the job embraces an entire meaningful task but not a part of it. Quality of work life provides for opportunities like autonomy in work and participation in planning in order to use human capabilities. कल जी काही क्वालिटी ऑफ वर्क लाईफ आहे ते अनेक गोष्टी या ठिकाणी प्रोव्हाइड करीत असते. मग ते अशा गोष्टी प्रोव्हाइड करतात त्यामध्ये कोणकोणत्या आहेत, तर ऑपॉर्च्युनिटीज लाईक अनेक वेगवेगळ्या संधी त्या ठिकाणी ती प्रोव्हाइड करते. लाईक ऑटोनॉमी इन वर्क, जे काही ते काम करतात त्यामध्ये स्वायत्तता ती निर्माण करते. पार्टिसिपेशन इन प्लॅनिंग, एखादे नियोजन करायचे असेल तर त्याच्यामध्ये पार्टिसिपेशन करू शकतात, सहभागी होऊ शकतात. इन ऑर्डर टू यूज ह्युमन कॅपेबिलिटीज, ओके, जर ह्युमनची कॅपेबिलिटी असेल तर त्याच्या ऑर्डरनुसार ते योग्य त्या प्रकारे त्याचा यूज करू शकतात. त्यानंतर या क्रायटेरियामधील आणखीन एक महत्त्वाची ओके कंटेंट आहे, तो आहे ऑपॉर्च्युनिटी फॉर करिअर ग्रोथ. ओके, जो का एम्प्लॉय आहे त्याच्या करिअरसाठी त्याची ग्रोथ व्हावी यासाठी काय केले जाते, या ठिकाणी ऑपॉर्च्युनिटी संधीच या ठिकाणी निर्माण केल्या जातात. ऑपॉर्च्युनिटीज फॉर प्रमोशन्स आर लिमिटेड इन केस ऑफ categories of employees either due to educational barriers or due to limited openings at the higher level. ओके, ऑपॉर्च्युनिटीज फॉर प्रमोशन्स, जर त्या एम्प्लॉयची प्रमोशन करायची असेल, त्याला बढती करायची असेल तर त्यासाठी वेगवेगळ्या संधी निर्माण करणे आवश्यक आहे, पण आर लिमिटेड इन केस ऑफ ऑल कॅटेगरीज. ओके, अनेक कॅटेगरीजमध्ये काय काय लिमिटेड केसेस आहेत की ज्या ठिकाणी एम्प्लॉईज आयदर ड्यू टू एज्युकेशनल बॅरियर्स और ड्यू टू लिमिटेड ओपनिंग्स ॲट दी हायर लेवल. क्वालिटी ऑफ वर्क लाईफ प्रोव्हाइड्स फ्युचर ऑपॉर्च्युनिटी फॉर कंटिन्यू ग्रोथ अँड सेक्युरिटी. तर ही काही क्वालिटी ऑफ वर्क लाईफ आहे ते काय प्रोव्हाइड करते, तर फ्युचरमध्ये जे काही ऑपॉर्च्युनिटीज आहेत, जे काही संधी आहेत त्या प्रोव्हाइड करते. त्याचबरोबर कंटिन्यू ग्रोथ, ओके, कंटिन्युअसली ग्रोथ व्हावी आणि सेक्युरिटी प्राप्त व्हावी यासाठी ही क्वालिटी ऑफ वर्क लाईफ अत्यंत इम्पॉर्टंट आहे. ती अशा अनेक गोष्टी या ठिकाणी प्रोव्हाइड करते. बाय एक्सपांडिंग वन्स कॅपेबिलिटीज, नॉलेज अँड क्वालिफिकेशन. त्याचबरोबर जो काय एम्प्लॉय आहे त्याची कॅपेबिलिटी, त्याचे नॉलेज आणि त्याचे क्वालिफिकेशन देखील या ठिकाणी एक्सपांड करण्याचे काम केले जाते. त्यानंतर
यामधील या क्रायटेरियामधील आणखीन एक महत्त्वाचा कंटेंट आहे तो सोशल इंटिग्रेशन इन दी वर्क फोर्स. तर व्हॉट इज मीन बाय सोशल इंटिग्रेशन इन दी वर्क फोर्स? तर सोशल इंटिग्रेशन इन दी वर्क फोर्स कॅन बी social integration in the workforce can be established by creating freedom from prejudice. Okay, social integration in the workforce can be established by creating freedom from prejudice, supporting primary work groups, a sense of community and interpersonal openness, and legally टॅरेनिझम अँड अपवर्ड मोबायबिलिटी. ओके, सोशल इंटिग्रेशन इन वर्कफोर्स हे अनेक गोष्टी काय करीत असतात, यामधून इस्टॅब्लिश करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो. मग यामध्ये कोणकोणत्या गोष्टी इस्टॅब्लिश करतात, तर क्रिएटिंग फ्रीडम फ्रॉम प्रेज्युडाईस. ओके, प्रेज्युडाईसपासून जे काही फ्रीडम आहे, जे काही स्वातंत्र्य आहे ते क्रिएट करण्याचे काम या ठिकाणी केले जाते. सपोर्टिंग प्रायमरी वर्क ग्रुप्स. ओके, जे काम करणारे जे वर्कर्स आहेत त्यांचा एक ग्रुप असतो, मग त्याच्यामध्ये ओके सपोर्ट करण्याचे काम या ठिकाणी केले जाते. अ सेन्स ऑफ कम्युनिटी अँड इंटरपर्सनल ओपननेस. ओके, कम्युनिटी कशी करायची त्याचं सेन्स आणि इंटरपर्सनल ओपननेस या ठिकाणी इस्टॅब्लिश केले जाते. त्याचबरोबर लिगलिटॅरिनिझम आणि अपवर्ड मोबायबिलिटी देखील सोशल इंटिग्रेशन इन दी वर्कफोर्सच्या माध्यमातून या ठिकाणी इस्टॅब्लिश केली जाते. त्यानंतर या क्रायटेरियामधील जे काही मेजरमेंट केली जाते, ओके, क्वालिटी ऑफ वर्क लाईफचं जेव्हा मेजरमेंट केले जाते तर त्या क्रायटेरियामध्ये अनेक गोष्टी या समाविष्ट आहेत. तर यामधील आणखीन एक महत्त्वाचे कंटेंट म्हणजे कॉन्स्टिट्यूशनलिझम इन दी वर्क ऑर्गनायझेशन. ओके, क्वालिटी ऑफ वर्क लाईफ प्रोव्हाइड्स constitutional protection to the employees only to the level of desirability as it hampers workers. ओके, हे क्वालिटी ऑफ वर्क लाईफ आहे ती काय प्रोव्हाइड करते, तर कॉन्स्टिट्यूशनल प्रोटेक्शन. ओके, क्वालिटी ऑफ वर्क लाईफ कॉन्स्टिट्यूशनल प्रोटेक्शन प्रोव्हाइड करते ओनली टू दी लेवल ऑफ डिझायरेबिलिटी ॲज इट हॅम्पर्स वर्कर्स. ओके, it happens because the management action is a challenge in every action. ओके, असे प्रोटेक्शन कशासाठी त्यांना प्रोव्हाइड केले जाते, तर सध्याचं जे काही मॅनेजमेंट आहे, जे ऑर्गनायझेशन आहे त्याच्यामध्ये जे मॅनेजमेंट आहे त्याच्यामध्ये जे काही ॲक्शन घेतल्या जातात ते कशा आहेत, चॅलेंज आहेत. ओके, मग इन एव्हरी ॲक्शन अँड ब्युरोक्रॅटिक प्रोसिजर्स नीड टू बी फॉलो ॲट दॅट लेवल. कॉन्स्टिट्यूशनल प्रोटेक्शन इज प्रोव्हाइडेड टू एम्प्लॉई ऑन सच मॅटर्स ॲज प्रायव्हसी, फ्री स्पीच, इक्विटी अँड ड्यू प्रोसेस. ओके, कॉन्स्टिट्यूशनलिझम इन वर्क ऑर्गनायझेशन, जी काय वर्क ज्या ठिकाणी काम केली जाते, जी काही ऑर्गनायझेशन आहे त्या ठिकाणी हे क्वालिटी ऑफ वर्क लाईफ त्या एम्प्लॉईला कॉन्स्टिट्यूशनल प्रोटेक्शन प्रोव्हाइड करीत असतात. त्याच्यामुळे ओके कॉन्स्टिट्यूशनल प्रोटेक्शन प्रोव्हाइड करताना त्या एम्प्लॉईजला कोणकोणत्या गोष्टींबद्दलची सुरक्षता दिली जाते, प्रोटेक्शन केले जाते, तर यामध्ये त्यांना प्रायव्हसीबद्दलची सुरक्षता दिली जाते. फ्री स्पीच, ओके, ते मुक्तपणे बोलू शकतात. इक्विटी अँड ड्यू टू प्रोसेस. ओके, असे अनेक प्रोटेक्शन या कॉन्स्टिट्यूशनलच्या मार्फत त्यांना प्रोव्हाइड या ठिकाणी केले जातात. त्यानंतरचा फॅक्टर आहे वर्क अँड क्वालिटी ऑफ वर्क लाईफ. तर क्वालिटी ऑफ वर्क लाईफ प्रोव्हाइड्स फॉर द बॅलन्स्ड रिलेशनशिप अमंग वर्क, नॉन वर्क अँड फॅमिली ॲस्पेक्ट्स ऑफ लाईफ. हे क्वालिटी ऑफ वर्क लाईफ आहे ते काय प्रोव्हाइड करते, तर जे काय अमंग वर्कर आहेत, जे काय काम आहे ओके अमंग वर्क, नॉन वर्क अँड फॅमिली ॲस्पेक्ट्स ऑफ लाईफ यांच्यामध्ये रिलेशनशिप योग्य त्या प्रकारे बॅलन्स करण्याचे काम हे क्वालिटी ऑफ वर्क लाईफ करीत असते. इन अदर वर्ड्स, फॅमिली लाईफ अँड सोशल लाईफ शुड नॉट बी स्ट्रेन्ड बाय वर्किंग आवर्स. ओके, दुसऱ्या भाषामध्ये सांगायचे म्हटले तरी क्वालिटी ऑफ वर्क लाईफ काय आहे, तर फॅमिली लाईफ अँड सोशल लाईफ
ओके, प्रत्येक वर्कर्सची फॅमिली लाईफ वेगळी असते आणि वर्क सोशल लाईफ वेगळी असते. मग नॉट बी स्ट्रेन बाय वर्किंग आवर्स इन्क्लुडिंग ओव्हर टाईम वर्क ड्युरिंग इनकन्व्हिनियंट आवर्स, बिझनेस ट्रॅव्हल, ट्रान्सफर्स अँड वेकेशन्स एक्सेट्रा. मग याच्यामध्ये या ज्या काही गोष्टी आहेत, ओके, या काय केल्या जातात, समाविष्ट केल्या जातात. त्याच्यामध्ये या गोष्टी सर्व इन्क्लूड्स असतात. त्यानंतर याच्यामधील आणखीन एक महत्त्वाचा कंटेंट म्हणजे सोशल रिलिव्हन्सी ऑफ वर्क. ओके, सोशल रिलिव्हन्सी ऑफ वर्क हा या क्वालिटी ऑफ वर्क लाईफचा जो काही क्रायटेरिया आहे त्याच्यामधील आणखीन एक महत्त्वाचा घटक आहे. तर यामध्ये कशी मोजमाप केली जाते, तर क्वालिटी ऑफ वर्क लाईफ इज कन्सर्न अबाउट द इस्टॅब्लिशमेंट ऑफ social relevancy to work in a socially beneficial manner. The worker's self-esteem could be high if his work is useful to the society and the vice versa is also true. Okay, यामध्ये त्याने काय सांगितले आहे, तर क्वालिटी ऑफ वर्क लाईफ इज कन्सर्न अबाउट द इस्टॅब्लिशमेंट ऑफ सोशल रिलिव्हन्सी टू वर्क. ओके, सोशल रिलिव्हन्सी टू वर्क याच्याबद्दलची जी काही रिलिव्हन्सी आहे ती या ठिकाणी क्वालिटी ऑफ वर्क लाईफ काय करत असते, इस्टॅब्लिश करीत असते, ते निश्चित करीत असते. अँड सोशल बेनिफिशियल मॅनर. द वर्कर सेल्फ इस्टीम वुड बी हाय इफ हिज वर्क इज युजफुल टू दिस सोसायटी. ओके, जे काही वर्कर्स काम करतात तर त्यांची जी काही सेल्फ इस्टीम आहे ती कधी हाय होऊ शकते, तर जेव्हा ते काही काम करतात ते सोसायटीसाठी युजफुल असेल तरच त्यांची सेल्फ इस्टीम या ठिकाणी हाय होणार आहे. अँड दी वाईस वर्सा इज ऑल्सो ट्रू. त्यामुळे ते वर्कर्सना काय वाटते, मी काय जे काही काम करत आहे त्याचा ओके वापर हे सोसायटीसाठी झाला पाहिजे आणि त्याच्यामधून ओके सोशल रिलिव्हन्सी ऑफ वर्क ही या ठिकाणी क्रिएट होत असते. तर अशा प्रकारे या ओके रिचार्ड ई वॅल्टन यांनी जेव्हा क्वालिटी ऑफ वर्क लाईफ ही जी काही टर्म आहे ते एक्सप्लेन करताना या 8 ब्रॉड कंडिशन्स या ज्या काही अटी आहेत त्यांचा मदतीने ही क्वालिटी ऑफ वर्क लाईफ एक्सप्लेन करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला आहे. अँड दॅट कॉन्स्टिट्यूट डिझायरेबल क्वालिटी ऑफ वर्क लाईफ. अँड ही प्रोपोज द सेम क्रायटेरिया फॉर मेजरिंग क्वालिटी ऑफ वर्क लाईफ. आणि त्यांनी क्वालिटी ऑफ वर्क लाईफ मेजरिंग करण्यासाठी, त्याचे मोजमाप करण्यासाठी या सेम क्रायटेरियाचं या ठिकाणी काय केलं आहे, वापर केला आहे. मग त्या 8 कंडिशन्स कोणकोणत्या आहेत, तर फर्स्ट कंडिशन आहे ॲडिक्वेट अँड फेअर कम्पेन्सेशन. सेकंड कंडिशन्स आर सेफ अँड हेल्थी वर्किंग कंडिशन्स. थर्ड इज opportunity to use and develop human capacities, opportunity for career growth, social integration in the workforce, constitutionalism in the work organization, work and quality of life and social relevancy of work. हे सर्व 8 कंडिशन्स त्यांनी ओके रिचर्ड ई वॉल्टन यांनी ही क्वालिटी ऑफ वर्क लाईफ जी काही टर्म आहे ती टर्म एक्सप्लेन करताना या 8 ब्रॉड कंडिशन्सचा काय केलं आहे, त्यांनी या ठिकाणी मदत घेतली आणि त्याच्या माध्यमातून ही क्वालिटी ऑफ वर्क लाईफ जी काही टर्म आहे ती एक्सप्लेन करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. तर आज आपण अशा पद्धतीने आज आपण या लेक्चर्समध्ये ओके क्वालिटी ऑफ वर्क लाईफ ही कन्सेप्ट काय आहे, त्याचे प्रॉपर मिनिंग ओके त्याच्या ज्या काही कंडिशन्स आहेत ती टर्म एक्सप्लेन करण्यासाठी रिचर्ड ई वॉल्टन यांनी काही कंडिशन्स काय केल्या आहेत, यामध्ये त्याचा आधार घेतला आहे. त्या 8 ब्रॉड कंडिशनच्या आधारे त्यांनी क्वालिटी ऑफ वर्क लाईफ ही कन्सेप्ट काय आहे ते एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केला आहे. तर त्या कंडिशन्स कोणकोणत्या आहेत त्याचा स्टडी आज आपण या लेक्चर्समध्ये केलेला आहे. तर आपण सर्टिफिकेट कोर्स इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट या कोर्सचा स्टडी या ठिकाणी करतोय. त्याच्यामधील जो पेपर नंबर 2 आहे रिसेंट ट्रेंड्स इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट, ते त्याच्यामधील जो युनिट नंबर
थर्ड आहे त्याचा आपण स्टडी या ठिकाणी करतोय. तर युनिट नंबर 3चे टायटल आहे रिफॉर्म्स इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. त्यामधील आज आपण याच्यामध्ये क्वालिटी ऑफ वर्क लाईफ जी काही कन्सेप्ट आहे ती कन्सेप्ट काय आहे याचा स्टडी या ठिकाणी आपण केलेला आहे. ओके, थँक्यू.